नमस्कार. आज आपण मँगो फ्लेवरचे कलाकंद बनवत आहोत. त्यासाठी इथे मी 2 हापूस आंबेचा रस केलेला आहे आणि तो आटवण्यासाठी ठेवलेला आहे. वेगळ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही आटवू शकतात. म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं वॉटर कंटेंट थोडं कमी होईल आणि आपलं कलाकंद लवकर तयार होईल. एका साइडला मी इथे पनीर वापरत आहे. तुम्ही छेना म्हणजे पनीर, ताजं पनीरही बनवू शकतात. तर इथे मी पनीर बाहेरून आणलंय आणि ते किसून घेतलेलं आहे. तसेच इथे पाव किलो खवा घेतलेला आहे. तो सुद्धा आपण परतवून घ्यायचा थोडा आणि एका साइडला आपण दूधही थोडं आटवायला ठेवलेलं आहे, जेणेकरून वॉटर कंटेंट कमी झाला, की कलाकंद शिजवण्यासाठी, आटवण्यासाठी कमी वेळ लागतो. तर आता खवाही परतवून झालेला आहे. एका साइडला दूधही तापवलेलं आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर दूध जास्त आटवायचं नसेल, तर तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं मिल्क पावडर वापरू शकता. इथे मी पूर्ण दूध वापरलेलं आहे. तर इथे दूध आटवून खव्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यासोबत पुन्हा आटवायला ठेवायचं. चवीसाठी तुम्ही इथे वेलची पावडर किंवा वेलची कुटून टाकू शकता. थोडं जायफळही टाकू शकतात. आपल्या आवडीनुसार आहे. तर इथे कढई थोडी म्हणजे दूध थोडंसं खाली त्याला लागलेलं होतं, चटकलं होतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये नंतर ट्रान्सफर केलं. तर दुधासोबत पनीरही छान उकळून घेतलं, शिजवून घेतलं. त्यामध्ये आवडीप्रमाणे चवीनुसार साखर टाकली, कारण की आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार ठरतं. तर इथे एका साईडला आपलं आंब्याचं रसही छान थोडा आटून झालेला आहे. तर त्यामध्ये आता कलाकंद आणि दुधाच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आंब्याचा रस आणि पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं, आटवून घ्यायचं. तर कलाकंदची कन्सिस्टन्सी घट्टसर होईपर्यंत आपण छान शिजवून घ्यायचं. तर इथे कढईला थोडं चटकलं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. एका साइडला आपण ताटाला तूप लावून घेतलंय किंवा तुमच्याकडे ट्रे असेल, तर ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही तूप लावू शकतात किंवा पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर लावून घेऊ शकतात. इथे एका साइडला आपलं आता मिश्रणही घट्ट होत आलेलं आहे. घट्टपणा जितका अधिक येईल ना या मिश्रणाला, तितकं छान कलाकंदची वडी सेट होईल आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून लवकर सेट करू शकता. तर आता इथे छान असं उकळून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा होईपर्यंत आपण हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. मिश्रण सेट होत आलं ना, की त्यामध्ये चमचाभर तूप टाकायचं. थोडा वेळ लागतो, पण थोडं सतत मिश्रण हे ढवळत राहायचं, नाहीतर खाली चटकू शकतं. तर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल, तर काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण साधं आपलं भांडं असेल, पातेलं असेल, तर थोडं चटकू शकतं. आता मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. ताटाला आपण तूप लावून घेतलेलंच होतं. त्यामध्ये मिश्रण टाकायचं. तुम्हाला त्या वड्या किती हाईटला हव्यात, म्हणजे जाड हव्यात का पातळ हव्यात, त्यानुसार तुम्ही हे मिश्रण चं उंची म्हणजे त्याचा थर पसरवून घेऊ शकता. आणि वरून तुमच्याकडे पिस्ता, काजू, बदाम जे काही ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाकू शकतात. नसेल तर स्किप करा. काही हरकत नाही. आंब्याची मेन चव आपल्याला महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सेट करून घ्यायचं. असं हे बाहेर मी 1 तास ठेवलं थंड करण्यासाठी आणि नंतर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं. पण माझ्या मते अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे होतं. कारण की पाहिजे तशा त्याच्या वड्या पडल्या नाहीत. तर अजून थोडा घट्टपणा हवा होता. तर तुम्ही इथे मिल्क पावडर टाकू शकतात या मिश्रणाला अधिक दाटसरपणा आणि घट्टपणा येण्यासाठी किंवा या वड्या लवकर सेट होण्यासाठी तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण कलाकंदची मँगो फ्लेवरमध्ये आपण वड्या तयार केलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा आणि रेसिपी ट्राय केली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. तुमचा रिप्लाय सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक